5:30 वाजेपासून आज उठलेली आहे, पण अजून अंघोळ नाही बरं का ताईंना. आपलं जे सामान आहे इथं आणलेलं ते व्यवस्थित पोटमाळ्यावरती ठेवून घेतलेलं आहे. 3 पोटमाळे आहे आपल्या किचनला केलेले. त्या बॉक्समध्ये जे आहे ते आपण पुण्यावरून आणलेले झुंबर आहे. बाहेर पण वळाच्या झाडाचे बरंच पानं पडलेले होते आणि ढीग होता कचऱ्यांचा, तो पण जाळून टाकला. जे आपले काल वायर फिटिंगचं म्हणजे जे काम केलेलं आहे त्याचे छोटे छोटे तुकडे वायरचे पडलेले होते ते पण दादा जाळत आहेत आणि कचरा पण जाळलेला आहे. का तर त्या वायरीच्या तुकड्यांमधून तांब्याचे तार निघतात आणि बरेच आहे, त्यामुळे ते जाळून टाकलेले आहे. तुम्हाला दिसत असेल दूर बघा. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे. तुमचे सर्वांचे आजच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या घरामध्ये सामानाची आवराआवर झालेली आहे. आज सकाळपासून आपली आवराआवरी चाललेली होती. सर्व आवरून झालेलं आहे. खाली पाणी पण मारून घेतलं, 2-3 वेळा झाडून घेतलेला आहे. आणि अवतार बघा तुम्ही कसा झालेला आहे कामामध्ये. शेतामध्ये सकाळी ज्या ताई गेलेल्या होत्या सर्व आमच्या गावातल्या, माझ्या जावा, चुलत जावा, सर्व शेजारी पाजारी, त्या सर्व शेतातून आलेल्या आहे. तरीसुद्धा माझं घरातलं काम चाललेलंच आहे. घरी राहून एवढं काम पुरतं तरीसुद्धा घरातल्या लोकांना ते दिसत नाही बरं का ताईंना. तुमच्या दादासुद्धा मला असे म्हणतात की तुला घरी काय काम असतं. चला, सगळी पॅकिंग पण आपली झालेली आहे आणि जे ठेवायचं होतं ते सुद्धा ठेवून दिलेलं आहे. आता फ्रेश होते, गाऊन चेंज करते, का तर खालून सगळं भरलेलं आहे. कारण संडास बाथरूम, काल बाथरूमला कोबा केलेला होता आणि संडास तर आपला पहिलेच झालेला आहे, ते पण घासून घेतलेलं आहे. कारण खूप घाण झालेलं होतं, कारण त्याला कोणी घासतच नाही. आमच्या आत्या तर नाही घासत, त्यामुळे ते एवढं घाण होतं की पाऊससुद्धा वाटत नव्हतं. आज छान असं घासून घेतलेलं आहे. दुपारचे जवळजवळ 3-3:30 वाजलेले असणार आहे एकटा. चला आता गाऊन चेंज करते. चला मस्त आता चहा बनवू आणि ब्रेड, चहा आणि ब्रेड. कारण आपली आवराआवरी तर झालेली आहे सर्व. आज सकाळी स्वयंपाक नाही केला, एक भाकर केली होती. रात्रीच्या आपल्या भाज्या शिल्लक होत्या, त्यातच आपलं झालेलं आहे. सौरभने मॅगी केलेली होती, मी पण मॅगी खाल्ली एक घास, त्याने मला ठेवलेली होती. आता मस्त चहा करते, चहा आणि ब्रेड. बाकी तर आपलं सर्व आवरलेलं आहे. जेवढे भांडे लागतात तेवढे फक्त ठेवलेले आहे, कारण आपली जायची तयारी चाललेली आहे. दादा गेलेले आहे आपली 2 व्हीलर आणण्यासाठी. 2 व्हीलर नीट करायला टाकलेली होती. 2 व्हीलर ते घेऊन येणार आहे. ते जर लवकर आले असते तर आपल्याला निघायचं होतं दुपारी, पण बघू आता राहू, कारण गावाला आलं की असं जाऊच वाटत नाही. चला चहा ठेवते, चहा पितो, परत तुम्हाला भेटते संध्याकाळी. चला थोडंसं बाहेर फिरून येतो, दादासोबत चाललेली होती. चला, आमच्या गावाचा थोडासा नजारा तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. शेगावपासून 5 ते 6 किलोमीटर या अंतरावर आमचं लव्हारा हे गाव आहे. गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र खूप छान राहतात. एका ताईची कमेंट होती 2 व्हिडिओमध्ये, ताई तुमचं गाव कोणतं ते सांगा. गजानन महाराजांचं शेगाव ते आकोट ह्या रोडवर माझं लव्हारा हे गाव आहे ताई, पण आम्ही पुण्याला राहतो. वर्षातून 2 वर्षातून घरामध्ये जर लग्न किंवा काही कार्यक्रम असले तरच आम्ही गावी येतो. ते पण जास्त दिवस राहत नाही. पण ह्यावेळेस आपल्या घराचे काम चालू असल्यामुळे
आम्ही खूप दिवस राहिलो. हायवे रोडपासून आपलं गाव आतमध्ये पडतं. तसं तर रोडवर सुद्धा खूप दुकानं झालेली आहेत आणि तसं बघायला गेलं तर आमचं गावसुद्धा खूप छान आहे. गावामध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध आहे. गावी आलो तर तुमचे दादा नेहमी मला काहीतरी बघायला असं घेऊन जातात. कोणता पूल आहे वय आहे? कोणती नदी आहे आपली? मन नदी. बघायची जमीन हा ते आपल्या मित्र होय. सगळी. जाणे हरभरे दिले त्याची का? हा हे सगळी बघ. बघ. मागच्या वेळेस पण आम्हाला एक पोत नाही किती हो? 60 किलो 60 किलो ज्वारी दिलेली होती. त्यांचं हे शेत आहे समोर. हे तू इथून चालत नदीची शुद्धी. हाय आमच्या गावातील नदीवरचा पूल. आमच्या गावामध्ये जी नदी आहे त्या नदीचा हा पूल आहे. नवीन पूल झालेला आहे. पहिला जुना जो पूल होता तो पाडलेला आहे. हा नवीन पूल ज्यावेळेस मी आली होती त्यावेळेस ह्या पुलाचं काम चालू होतं. जवळजवळ 2-3 वर्ष झाले असणार आहे, पण आता तो पूल पूर्ण झालेला आहे. आणि जुना जो पूल होता तो सुद्धा पाडलेला आहे. हे आहे त्यांच्या मित्राचं शेत. त्यांनी आता पण आम्हाला हरभरे दिलेले आहे. गेल्या वेळेस म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा तुमचे दादा आलेले होते त्यावेळेस 60 किलो ज्वारी दिली होती, 1 रुपयाही न घेता. खूप छान आहेत त्यांचे मित्र असे. त्यांचं एक शेत आहे नदीच्या कडेलाच आहे. काय पीक आहे त्यामध्ये ते पण तुम्हाला दाखवते बघा. पराठीचे पीक आहे ते. याला कापूस येतो. तुम्ही बघितलेलं आहे का हे पीक कधी? आमच्या गावाकडे हे पराठीचे पीक असतं म्हणजे कापूस. आणि ही आहे नदी. नदीला एवढं पाणी नाही. दादा गेलेले आहे पुढं. मी थांबले होते. नदीचं पाणी बघायला आलेली होती मी. नदीला किती पाणी आहे कारण खूप दिवस झाले नदीच बघितली नाही. कुठले पक्षी आहे काय माहिती. हे पण ते पक्षी बघा कसे उडत आहेत हवेमध्ये. ही आहे आमची मन नदी. नदीला पाणी बघा एवढं नाही पाणी पण बऱ्यापैकी आहे. छान अशी हवा पण सुटलेली आहे. खूप छान वाटतं आहे. आणि हा आहे हायवे रोड. तुम्हाला तर सांगितलेलं आहे खूप लांबपर्यंत नदी आहे. जी आपलं घर आहे त्या आपल्या घराजवळ नदीला जर पूर आला तर आपल्या घरापर्यंत असं म्हणतात की पाणी यायचं, पण मी नाही बघितलेलं. पहिलीची माझ्या म्हणजे आमच्या आत्या सांगतात आणि तुमचे दादा पण सांगतात की आपल्या घराच्या जवळपासपर्यंत ह्या नदीला जर मोठा पूर आला तर पाणी येतं. त्यांनी बघितलेलं असणार आहे त्यांच्या लहानपणी. तुम्हाला नदीमध्ये दूरपर्यंत पाणी दिसत असेल ताईंनो, पण हे पाणी नेहमी राहत नाही. आपल्या हळदीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपली हळद होती त्या दिवशी खूप दुःखद घटना घडलेली आहे. आपल्या शेजारी जे राहत होते त्यांचं शेत नदीच्या कडेला आहे. दुपारच्या वेळेस ते शेतातून घरी येत होते. बैलगाडीचे चाक नदीपात्रात घसरले. त्यांचे 4 बैल आणि ते आपल्याला सोडून या जगातून निघून गेले. देव त्यांच्या आत्म्याला शांती देऊ हीच भावपूर्ण श्रद्धांजली. त्यामुळे आपल्या हळदीचा कार्यक्रमसुद्धा रद्द झालेला होता, पण थोडंफार एन्जॉय आम्ही घरामध्ये केलं. त्यांचं वय पण खूप कमी असल्यामुळे सर्वांना गावामध्ये खूप हळहळ वाटत होती. बघा मी माझा फोटोशूट केलेला आहे. खूप छान वाटत होतं. गार गार अशी हवा. असं वाटत नाही घरी जावं, पण घरी जाऊन स्वयंपाकसुद्धा करायचा आहे बरं का ताईंनो. माझ्या नदीला पाणीच पाणी. लांबपर्यंत पाणी दिसत आहे आणि सर्वीकडं असं हिरवगार झालेलं आहे. पाऊस तर आमच्याकडं काहीच नाही. पुण्याला जसा पाऊस पडतो तसा अजिबात इकडं पाऊस नाही आहे. दादा बघा पुढं थांबलेले आहेत. JCPने माती भरतात. आपण पण आपल्या झाडांसाठी एक पोतं भरून माती घेणार आहे. हे बघा इथं JCPने जे मात काय म्हणतात हो त्याला? नदीचा गाळ काढलेला आहे. एक पोतं दादांनी भरून घेतलेला आहे टेम्पूमध्ये. आपले जे झाड आहे कुंडीमध्ये लावलेले त्यासाठी पूर्ण भरलं नाही. हे बघा. चला आता घरी जाऊ. गाळच आहे का तो पूर्ण? म्हणजे जागा घेतलेली आहे का? त्याची जमीन गेली ना म्हणजे हे शेत होतं मग शिल्लक राहिली. म्हणजे आता इथं काय करणार आहे ते? तेल टाकतात.
त्याच्या मागे त्या बाजीने घेतली 2 एकर सगळे शेत. लिंबूचं बाग. बघा आमचं गाव. इकडनं पण रस्ता आहे आम्हाला. आकोट रोड आहे ना, शेगाव ते आकोट. शेगाव ते आकोट ह्या हायवे रोडवरती लवारा हे आमचं गाव आहे. गाव थोडं आतमध्ये पडतं, त्यामुळे याला लोहारा फाटा असं म्हणलं जातं. आमच्या गावामध्ये मेडिकल, बँका, दवाखाने तसंच बऱ्यापैकी खूप सोयी आहे, त्यामुळे याला खेडगाव असं सुद्धा म्हणता येणार नाही. आणि तसंही आमचं गाव मला खूप आवडतं बरं का ताईंनो. चला आजचा मी माझा ब्लॉग इथंच संपवते, कारण घरी जाऊन दिवाबत्तीसुद्धा करायची आहे. कसा वाटला ताईंनो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्या ताई आपल्या चॅनलशी नवीन जोडल्या गेल्या असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा. एक लाईक करायला विसरू नका. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.